श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, पहिला श्रावणी सोमवार घरच्या घरी करा महादेवाची अशी पूजा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारचे नियमासही संपूर्ण माहिती सांगणार आहे. 28 जुलै 2025ला पहिला श्रावणी सोमवार आला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला त्याची शिवमूठ व्रत, त्याला पहिली श्रावणी मूठ म्हणून नेमके कोणते धान्य व्हावे, त्या कशा पद्धतीने वाहिले जाते, ज्याचे शिवमुठीचे व्रत नाही त्यांना सुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे. आपण सर्वांनी श्रावण सोमवारचा उपवास करतो व तो उपवास नेमका कसा केला जातो, तो कधी सोडायचा, काय खायचे, त्याचबरोबर दिवसभरात आपण कोणते मंत्र स्तोत्र पाहिजेत अजून सांगायचे. तर शिवमूठ वाहताना मंत्र कोणता, केस धुवाव की मानसिक पाळी गरोदर महिला पूजा करावे, या सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न तुम्ही सांगतात, जास्त विचार घरी करायचे काय, हे सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, पहिल्या श्रावणी सोमवार सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामे असतील, आंघोळ वगैरे असेल तर सगळे आटपून घ्यायचे आणि श्रावणी सोमवारची पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करता त्या वेळेला सुद्धा करू शकता आणि पहाटे सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभरात फक्त उपवास करा. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. आता यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल या पद्धतीने पूजाची मांडणी करू शकता. तर पूजेसाठी इथे साहित्य मी सांगितले आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंगाची पूजा करतो तर शिवलिंगावर लागणार आहे. ज्याच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरते मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग केले तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला अशीच पद्धत मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करता येईल. शिवपूजेसाठी बेलपत्र, शमीचे पान, पांढरे फूल, धोत्र्याचे फूल, फळ, बेलाचे फूल या साहित्य असे काही नाही साहित्य तुम्हाला मिळाले तर शिवपूजा ते वापरून सुद्धा पूजा करू शकता. मनामध्ये जर शुद्ध भाव असेल, कोणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेले साधी सुधी पूजा सुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात. महादेवांना भोळी साब असे म्हटले जाते, त्यामुळे त्यांची पूजा एकदा साध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो. फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे मात्र टाळायचे आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याला चंदनाचा गंध किंवा हळदी कुंकू लावायचा, नमस्कार करायचा. तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा पण वात मात्र दुहेरी लावला. पण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही, पण फुलवात लावायला गेलो तर ते पटकन जळते आणि आपली पूजा होईपर्यंत त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायला आहे. त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचे आहे. ज्याच्याकडे शिवलिंग नाही त्यांनी जर पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरी सुद्धा चालेल, किंवा मग तात्पुरते मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग सुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करून देऊ शकता. असे प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला मातीचे शिवलिंग नव्याने तयार करायचे असते. विसर्जित कसे करायचे ते पुढे पाहूया. आता जर तुमचे श्रावणी सोमवारचे व्रत करायचे किंवा शिवमुठीचे व्रत करायचे पहिले वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा. संकल्पाशी शिवाय व्रत सिद्ध केले जात नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचे, थोडेसे खोलगट जागा करायची आणि जेणेकरून ते पाणी टाकून राहील. मग एखादे फूल, थोडीशी अक्षदा, मनातल्या मनात तुमची इच्छा नाव सांगायचे. व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे ती तुमच्या इच्छा महादेवांना पूर्ण करा. व्रत करत असताना सांगायचे. त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून घ्यायचे. पुन्हा 3दा तुमचे तळहातावर पाणी म्हणाय ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदावाय नमः. पाणी पुन्हा ताटामध्ये आपल्याला सोडायचे असते. पुन्हा तुमच्या तळहातावर 2दा पाणी घ्यायचे, ते तुम्ही पिऊन घ्यायचे आहे. त्याला म्हणतात
आचमन करणे. त्यावेळेस तुम्हाला ओम कृष्णाय नमः, ओम वैष्णवाय नमः म्हणायचे. त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची. यानंतर तुम्हाला महत्त्वाचे काम हे करायचे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती सुद्धा करू शकता. मी महादेवांना रुद्राभिषेक करायचे किंवा पंचामृताभिषेक सुरुवात करू शकता. महादेवांना वेगवेगळ्या पदार्थांना अभिषेक केला जातो, पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते. तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याच्या किंवा पितळेचे पात्र घेतले तरी सुद्धा चालेल. मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत दुधाने किंवा दह्याने अभिषेक करता त्यावेळेस तांब्याच्या किंवा पितळेचे भांडे घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बरेच तीर्थसुद्धा देतात. म्हणजे आपण महादेवाच्या त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थाने अभिषेक करतो, समजा दह्याने केला, दुधाने केला, पाण्याने केला, पंचामृतांसुद्धा केला, ते अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून घेतल्याने लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी देतात. पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळेचे प्लेट, ताट काही तर वापरले असेल ते पंचामृत, ते तीर्थ म्हणून अजिबात घेतलेले देऊ नका. फक्त पाण्याने अभिषेक केलेले तीर्थ तुम्हाला घ्यायचे आहे. मग खाली पितळेचे किंवा तांब्याचे असेल तर हरकत नाही. मुख्य कारण काय आहे, जेव्हा आपण पंचामृत दुधाने अभिषेक करतो त्याखाली जसे तांब्याचे किंवा पितळेचे ताट असेल ते आंबट पदार्थाचे पितळीबरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते. रासायनिक अभिक्रिया, थोडेसे विषारू पदार्थ त्यामध्ये होतात. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही. त्याचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी गाईचे कच्चे दूध न उकळलेले दूध लागते. आपल्या घरामध्ये आपण गाईचे दूध घेत असो पण ते तुम्ही उकळून घेतलेले असेल तरच, थंड करायला ठेवले असेल तर पण ते चालणार नाही. किंवा पॅकेटमधले दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही. त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम. तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे. किंवा मग तुम्हाला काही सुगंध द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल टाकू शकता किंवा एखादे कापूरवडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तरी ते सुद्धा खूप सुगंधी देते. पाण्याला अशा पाण्याने सुद्धा महादेवा करू शकता. फक्त जेव्हा अभिषेक करताना तो मुख्याने करू नका. तुमच्या मुखातून सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचे. त्यानंतर शिवलिंग स्वच्छ कपडे पुसून घ्यायचे आणि त्यानंतर चंदनाचा गंध लावा. शिवलिंगावर आपला पांढरा चंदन लावू शकतो, पिवळ्या चंदन लावू शकतो किंवा भस्म सुद्धा लावू शकतो. फक्त हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचे प्रतीक मानले जाते म्हणून देवांना ते कुंकू वापरता येत नाही. गंध म्हणून महादेवांना जे काही स्थान आहे स्मशानातले, त्यांना वैराग्य म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला, त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू लावायचे नाही. कापसाचे वस्त्र किंवा पांढरा धागा सुद्धा त्या वस्त्र म्हणून अर्पण करू शकता. बेलाचे पान व्हायचे असेल तर ते आपल्याला पालते करून व्हायचे असते. जेव्हा तुम्ही बेलाचे झाड पाहिलेले असेल तर त्याला पान कसे येतात तर त्या पानाचे जो वरचा भाग असतो तो शिवलिंगाच्या टोकाकडे पाहिजे. या पद्धतीने शिवलिंगावर बेलपत्र पालते करून व्हायचे. तुम्ही विषम संकेत हे बेलपत्र वाहू शकता. महादेवाच्या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता. आता ज्याच्या शिवमुठाचे व्रत नाही त्यांना फक्त पांढरे फुल, बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिले आणि नमस्कार केला तरी सुद्धा चालतो. त्यानंतर नैवेद्य ठेवून महादेवाचा एखादा मंत्र म्हणायचा, ओम नमः शिवाय किंवा महादेवाला लवलाथी विक्राळी ब्रह्मांडमाळा ही आरती म्हणायची आणि तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकता. म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा. ज्याची शिवमुठीचे व्रत आहे त्यांनी सुद्धा सेम सुरुवात पूजा ही तशीच करायची. फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, कारण पहिल्या सोमवारी शिवमुठ म्हणून तांदूळ हे धान्य आहे. तांदूळ म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला म्हणू शकतो की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीत चंद्रग्रह मजबूत करतात. आपल्या कुंडलीत चंद्रग्रह कमकुवत झालेला असेल किंवा शनी झालेला असेल तर तो मजबूत बनवण्याचे काम करतात. महादेवांना तांदूळ हे धान्य सुद्धा प्रिय आणि आपण शिवमुठ वाहतो तर त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे जे आहे मुठभर होईना दान करायचे. पवित्र एक चांगली सवय आपल्याजवळ असली पाहिजे. फक्त एकटा आपण खायला नको, वाटून आपण खाल्ले तर समोरच्याचेही पोट भरते. ते मुठभर धान्य आपल्या शिवपिंडीवर व्हायचे असते आणि शिवा महादेवा धीर जावाचे नंदाचे त्याच्याबरोबर सासू सासरे
आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून आपल्याला ती शिवमूठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायची असते. अगदी हळूहळू करून ते धान्य आपल्या शिवलिंगावर सांडत जायचे असते. बरेच जण काय करतात की एक मुठभर धान्य घेतात पण ते थोडे थोडे करून 5 वेळा करून वाहतात. तसे नाही, योग्य आहे धान्य जी आहे जिच्या नावाचे सगळे शिवमूठ म्हणजे काय मुठभर योग्य घ्यायचे. तुम्हाला ते 5 वेळा करून व्हायचे असेल तर थोडे थोडे धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवलिंगावर व्हा. तुम्हाला एकदम व्हायचे असेल तर सगळे धान्य तुम्ही मुठभर भरून तुमच्या उजव्या हाताने घ्या आणि त्याची मूठ करून हळूहळू शिवलिंगावर व्हायची. त्यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय मंत्रात सोप्या मंत्राचा जप करू शकता. बऱ्याच जणांना होते काय म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही. एवढे सगळे टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचे, साधी आपला मंत्र आहे ओम नमः शिवाय तो म्हणत राहायचा. आणि काही ठिकाणी शिवमुठीत जे धान्य आहे ते कोरडेच वाहिले जातात, म्हणजे आपल्या हातामध्ये ते धान्य घेतले त्याचे मूठ करून ते शिवलिंगावर व्हायचे. काही ठिकाणी अशी पद्धत आहे शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे धान्य घेतो आणि ते ओलसर केलेले धान्य मग हळूहळू करून आपल्या शिवलिंगावर वाहतो. यानंतर संपूर्ण पूजेला धूपदीपाने ओवाळायचे. त्याचबरोबर नैवेद्य तुम्ही खडी साखर, दही, भात, फळाचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचे नाही. घंटाचा नाद करायचा. तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा बघितले असेल, महादेवाच्या मोठमोठ्या घंटा वाजवल्या जातात किंवा मोठमोठे टाळ्या वाजवल्या जातात. या घंटेच्या आवाजाने काय होते, आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी लहरी असतात, नकारात्मक शक्ती असतात, दूर आपल्यापासून निघून जातात. आपल्या सभोवतालचे एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवांना कृपेने तयार होते. यानंतर कापूर आरती लावायची. कापूर आरती करताना म्हणजे कापूर आरती लावली की तुम्ही प्रथम गणपती बाप्पाची आरती, नंतर महादेवाची, लवलाथा, विक्राळू, ब्राह्मंडमाळा ही आरती करायची असते. सगळ्यांनी ती आरती घ्यायची. कापूर सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही शिवलारामृत व या पवित्र ग्रंथाचे पारायण सुद्धा करू शकता. तुम्हाला पूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर शिवलारामृत ग्रंथातील 11वा अध्याय, ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व समजून सांगितले आहे, 11वा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचला तरी सुद्धा चालेल. ज्यांना जास्त काही जमत नसेल त्यांनी काय करायचे, रुद्राक्षाची माळ असते ते घ्यायचे आणि तिच्यावर ओम नमः शिवाय मंत्र सतत जप करायचा. म्हणजे 11 माळी सुद्धा जप करू शकता किंवा 108 माळी सुद्धा करू शकता आणि ते तरी सुद्धा चालतो. त्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल त्यांना दोन्ही हात जोडायचे आणि महादेवाकडे पाहत किंवा डोळे बंद करून महादेवांना रूप आपले डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप तरी सुद्धा चालतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातील सोमवारी नक्की करू शकतो. श्रावणातले पहिल्या सोमवारचे विशेष आपल्याला सध्या चालू आहे. तर पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूप देवी अन्नपूर्णा आहे तिला ओटीचे साहित्य किंवा मग आपले शृंगाराचे साहित्य आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. बघा, जर तुम्ही मातेचे शिवलिंग किंवा मातीचे शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग बनवले तर ते कसे विसर्जित करावे. तुम्ही मातीचे शिवलिंग बनवले तर काय करावे, ते अलगद उचलून नंतर एखाद्या भांड्यात ठेवायचे. म्हणजे त्या भांड्यात तुम्ही थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये जर ते शिवलिंग ठेवले आपोआप थोड्या वेळाने ते संपूर्ण मातीचे ते पाणी होऊन जाते आणि ते मिश्रित माती तयार होते. मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. वाळूचे पण तसेच आहे. एकदम बारीक रीती घ्यायची, वाळू घ्यायची व पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची. नंतर तुम्ही त्याचे शिवलिंग बनवायचे, ची पूजा करायची आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला विसर्जित करायचे आहे ना तेव्हा एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचे. त्यावेळेस जे वाळू शिवलिंग आहे ना ते तुम्ही एकत्र करायचे. ती वाळू त्या पाण्यामध्ये टाकायची. नंतर तुम्ही ती वाळू ती एखाद्या कागदावर वाळायला ठेवायची आणि जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती वाळू शिवलिंग बनवण्यासाठी कामात येईल. अशा पद्धतीने ज्याच्याकडे शिवलिंग नाही त्याच्याकडे ही पर्याय अगदी उपयुक्त ठरू शकतो. पहिला श्रावणी सोमवार तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आसपास कुठे तर भिंतीवर नाग नरसोबा आवर्जून चिटकवा आहे. कारण पहिले श्रावणी सोमवार नंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी आहे. त्यामुळे आपल्याला त्या नाग नरसोबाचे चित्राबरोबर पूजा करायची असते श्रावण महिन्यात. मग पुढे नागपंचमी, जीवतेची पूजा, त्याचबरोबर गुरुवार म्हटले की नरसिंहाची पूजा आणि
बुधू बृहस्पतीची पूजा अशी बरीचशी व्रत श्रावण महिन्यात असतात. तर नाग नरसोबाच्या कागदावर किंवा फोटोवर या सगळ्या देवी देवताचे चित्र असतात. त्यामुळे आठवणीने श्रावणातल्या पहिल्या दिवशी आपण देवघरामध्ये म्हणा की आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा नाग नरसोबा अवश्य चिटकवा. आपल्याला तो श्रावणी अमावस्यापर्यंत पोळ्यापर्यंत संपूर्ण महिनाभरात जे काही व्रत वैकल्य होतात वेळोवेळी म्हणजे देवी देवताचे चित्र त्यावर त्यांच्यानुसार आपण त्या त्या वाराला किंवा त्या दिवशी त्याची पूजाही करू शकतो. तुम्हाला जर एखादी गोष्ट अनामिका भीती वाटत असेल, हुरहुर लागत असेल, तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजारपण हे वाढलेले असेल, एखादी व्यक्ती जर खूप जास्त आजारी असेल, तर मग तुम्ही या दिवशी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महामृत्युंजय मंत्र ऐकू शकता किंवा तो स्वतः सिद्ध करू शकता. 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. तुम्हाला जे काही भीती वाटते, उदासीनी तुमच्या जीवनामध्ये असते, ते कुठल्याही कुठे पळून जाते. इतका पॉवरफुल मंत्र आहे. आता श्रावण सोमवारचे जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात एकदा पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो. उपवासामध्ये तुम्हाला बिना मिठाचा पदार्थ खायचा असतात आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ खाणार असाल तर आपले सैंधव मीठ असते ना, तर त्याचा वापर करावा. काही ठिकाणी म्हणजे खारट सुद्धा पदार्थ खाल्ले जातात. तर तुम्ही उपवासाचे जे मीठ आहे ते बाजूला वेगळे काढून ठेवा. रोजच्या स्वयंपाकाच्या डब्यात ठेवू नका. म्हणजे प्रत्येक भागामध्ये उपवासाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण सोमवार जे आहे ते अळणी पदार्थ खाऊन किंवा गोड पदार्थ खाऊन असे सांगितले जाते. फलाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर काही भागामध्ये सोमवार सोडताना कारले खाल्ले जाते, मेथीची भाजी खाल्ली जाते, त्यानंतर बाकीचे अन्न पदार्थ खाल्ले जातात किंवा बऱ्याच ठिकाणी पहिला घास हा मुळा खाऊन उपवास सोडावा असे म्हटले जाते. माझ्या मते चतुर्मासात बरेच जण मुळा खात नाहीत. मग तुम्ही उपवास सोडायला दही भात सुद्धा खाऊ शकता. महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा. काही दही भात तुम्हाला खाण्यासाठी ठेवा, जेणेकरून दिवसभरात तुम्हाला जो काही तुमच्या पोटातील अग्नी उसळलेला असतो तो उपवास करून तो शांत होण्यास मदत. तुम्हाला अजून काही अन्न पदार्थ खायचे असतील तेही तुम्ही खाऊ शकता, पण उपवास सोडायची शक्यतो खूप ताट भरून खाऊ नये. असे म्हणजे अल्पाहार घेऊन यानंतर आपले आराम करू शकता. तसेच उपवास सोडताना कांदा लसूण घालू नका. वाळू किंवा मातीचे शिवलिंग बनवायची, त्याची पूजा करायची. नंतर महत्त्वाचा प्रश्न असा होतो, पूजा कशी काढायची किंवा आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेले तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी आंघोळ वगैरे करायची. त्यानंतर जे ते पूजा मांडली होती तर ते दिवा वगैरे लावून घ्यायचा. शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजे शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देव्हाऱ्यामध्ये पुन्हा स्थापन करून घ्यायचे असते किंवा मातीचे वाळूचे असेल तर ते विसर्जित कसे करायचे ते सांगितले आहे. हे सर्व तुम्हाला आंघोळ नंतर करायचे आहे. आणि जे साहित्य शिवलिंगावर अर्पण केलेले होते तर त्यामध्ये धान्य असेल आणि तुम्ही गळती वगैरे काही ठेवली नसेल तर ते धान्य अर्थातच कोरडे असेल, त्यामुळे ते मुक्या जीवांना तुमच्याकडून एक प्रकार ते अन्नदान होईल. बाकी पानं असतील, फुले असतील तर ती तुम्ही त्या पाण्यासह म्हणजे गळती ठेवलेली असेल तर पाणी पण साचलेले असेल त्या पाण्यासही वगैरे तुम्ही एखाद्या झाडाशी बुडाशी ओता, जेणेकरून त्या फुलाचे आत पावसाळ्यामध्ये खत होऊन जाईल. नाही तर मग तुमच्या आसपास कोठे निर्मूल्य कलश असेल ते जागा पूजेचे साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी ते सामान विसर्जित करा. नैवेद्य प्राण्यांना किंवा गाईला वगैरे देऊ शकता. घरामध्ये तो खाऊ शकत नाही. आणि बेलाचे पाने शिळी असतील आणि त्याचे पुन्हा पुन्हा वापर करू शकता, त्यामुळे मग बेलाचे पाने पुन्हा शिवलिंगावर वाहिली तरी चालत असतात. जोपर्यंत बेलाच्या पानाचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाचे पाने पुन्हा पुन्हा वापरता येतात. अशा पद्धतीने आपल्याला हे श्रावणी सोमवारी व्रत करायचे असते. यामध्ये लक्षात ठेवले नाग नरसोबा आणायचा आहे हेही लक्षात ठेवा, कारण की आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो आपल्या घरामध्ये लावले की त्यानंतर पोळ्यापर्यंत ते चित्र आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे असते आणि पोळ्यानंतर तो नरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. आपल्याला लहान मुलांना सुद्धा तो पाहून घ्यायचा नाही, नियम आहे. तर मग आठवणीने नाग नरसोबा आणा. जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करून प्रिंट करा आणि ते तुम्ही तुमच्या घरी लावू शकता. गर्भवती महिलांनी महादेवाला मंदिरात जाऊ नये असे म्हटले जाते,
त्यामुळे शक्य तुम्ही श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना किंवा इतर वेळा जर तुम्ही प्रेग्नन्सी असाल तर तुमची डिलिव्हरी होईपर्यंत महादेवाच्या मंदिरात जाऊ नका, शिवलिंगावर दर्शन घेऊ नका. कारण असे म्हटले जाते, महादेवाच्या मंदिरात जो नाग असतो त्याच्या सावली आपल्या गर्भावर पडून देऊ नये. कारण कुंडलीत कालसर्प महिन्यापर्यंत म्हणजे 7वा महिना लागेपर्यंत, 6 महिने पूर्ण होऊन 7वा महिना लागेपर्यंत शिवलिंगाची पूजा करू शकता, शिवमूठ सुद्धा अर्पण करू शकता. पण तुम्हाला 7वा महिना सुरू झालेला असेल मात्र देवपूजा ही ग्रंथ पारायण, शिवमूठ अर्पण या गोष्टी तुम्ही करू नका. फक्त मोबाईलवर सेवा वगैरे करू शकता. बघा, पहिला सोमवार तांदूळ शिवमूठ आहे, दुसरा सोमवार तीळ शिवमूठ आहे, तिसरा सोमवार मूग शिवमूठ आहे, चौथा सोमवार जवस शिवमूठ आहे. यंदा 2025 मध्ये श्रावण सोमवार आलेला पहिला सोमवारी 28 जुलै, दुसरा 4 ऑगस्ट, तिसरा 11 ऑगस्ट, चौथा 18 ऑगस्ट श्रावण सोमवार आहे. तर आता शेवटी श्रावणी सोमवार केस धुवा. बघा, मंगळवारी, शुक्रवार, रविवार 3 वार महिलांनी डोक्यावरून स्नान करण्यासाठी केस धुवायचे किंवा न्हाण्यासाठी योग्य मानले जाते. या महिना धाकटा भाऊ त्या शक्यतो बुधवारी केस धुणे टाळावे. यामुळे तुमच्या भावावर ओढू शकतो, त्यावर कर्ज वाढू शकते, म्हणून हे लक्षात घ्या. श्रावणातील श्रावणी सोमवार जर महिलांनी केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक भार पडतो आणि आपल्यावरील कर्ज वाढू शकते. तसेच पैशाचे संबंध अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालावू शकते. त्यामुळे सोमवारी आणि विशेष श्रावणी सोमवार महिलांनी केस धुणे जे आहे ते टाळले पाहिजे. तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास असेल किंवा नसेल, श्रावणी सोमवारचे व्रत तुम्ही करणार असेल किंवा नसेल, तरी सुद्धा तुम्हाला सोमवारी केस धुणे टाळायचे आहे. आता ज्या महिला मासिक पाळीचा 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, तर अशा महिलांनी कोणताही दिवस असू द्या, कोणताही वार असू द्या, त्या दिवशी केस धुवायचे आहेत. मग तो श्रावण सोमवार असो वा नसो. पण तुम्हाला मासिक पाळीचा 4था किंवा 5वा दिवस असेल, बाकी काही प्रॉब्लेम नसेल, तर सोमवारी केस धुणे टाळायचे आहे. मग आदल्या दिवशी म्हणजे रविवारी केस धुवायचे आहेत आणि सोमवारी फक्त पूजा, आचर्या, व्रत, वैकल्य ज्या गोष्टी आहेत तुम्ही करणार आहात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो की ब्रह्मचर्य पाळले जात नाही, मग श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी? केस न धुता तर शक्यतो तुम्ही श्रावणी रविवारी ब्रह्मचर्य पालन करायचे प्रयत्न करा. म्हणजे श्रावणी सोमवार साधी आपण आंघोळ केली, स्नान केले तर सुद्धा चालते. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.